श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. निसर्गाने आपल्या शरीराची निर्मिती 5 तत्वांनी केली, परंतु कलियुगातील मानवाने त्यात आणखीन एक घटक जोडला आणि तो पैसा सर्व काही विकत घेऊ शकत नाही, परंतु पैसा खूप काही विकत घेऊ शकतो. आजची कथा तुम्हाला अशा 5 दुर्मिळ आणि महत्त्वाच्या गोष्टी सांगेल की जर तुम्ही त्या लक्षात ठेवल्या आणि तुमच्या जीवनात अंमलात आणल्या तर ती व्यक्ती आयुष्यात कधीही गरीब राहू शकत नाही. त्याला कधीही पैशांची कमतरता भासणार नाही. या 5 गोष्टी तुमच्या आयुष्यात खूप उपयुक्त ठरतील. या कथेत एक म्हातारा पक्षी आहे, ज्याने आपल्याला गरिबीचा हा शाप का सहन करावा लागतो हे स्पष्ट केले. तर चला, आजच्या सुंदर कथेची सुरुवात जंगलात करूया. एकाच झाडावर एक म्हातारा पक्षी आणि एक पोपट राहत होते. आमच्या दोघांमध्ये खूप प्रेम होते. पोपट अनेकदा जुन्या पक्षाला सांसारिक बाबींबद्दल सांगत असे. जेव्हा जेव्हा पोपटाला ते आवडत नसे तेव्हा तो म्हाताऱ्या पक्षाला सांगत असे की मला आज बरे वाटत नाही. मला एक कथा सांगा जी मला मनःशांती आणि थोडी शहाणपण देईल. अशी कथा सांगा जेणेकरून जगातील लोक काहीतरी शिकू शकतील, कारण त्यांच्या ज्ञानाने लोकांसाठी चांगले करणे हा शहाण्यांचा धर्म आहे. त्यांना मार्गदर्शन करा. कठीण काळातून कसे बाहेर पडायचे हे त्यांना समजावून सांगा. मग म्हातारा पक्षी म्हणतो, हे पोपट, मी तुला एक खूप चांगली गोष्ट सांगतो. ही कथा लोकांची गरिबी दूर करेल, त्यामुळे लोक श्रीमंत होतील. ही कथा काळजीपूर्वक ऐका. मग म्हातारा पक्षी पोपटाला एक अतिशय ज्ञानवर्धक कथा सांगतो. जुना पक्षी म्हणतो की ही प्राचीन काळाची बाब आहे. एका गावात एक गरीब स्त्री राहत होती. या महिलेला 6 मुले होती. ती स्त्री इतकी गरीब होती की तिला 2 वेळेचे जेवणही परवडत नव्हते. तिला आणि तिच्या मुलांना ते कधीच पुरेसे मिळू शकले नाही. त्याने त्यांच्या आयुष्यात असे काही कधीच पाहिले नव्हते. मी कधीही चांगले अन्न पाहिले नाही. गरीब स्त्री तिच्या मुलांबरोबर सावकाराच्या घरी काम करायची आणि सावकार नोकरीच्या बदल्यात तिला दररोज 3 पायजमे देत असे. तो तिच्या घरी तांदळाच्या 3 पिशव्या आणायचा. मग मी कुठेतरी जाऊन स्वतःसाठी स्वयंपाक करू शकेन, पण त्या 3 पिसांपासून बनवलेले अन्न त्या गरीब स्त्रीला आणि तिच्या मुलांना कधीही खाऊ घालू शकले नाही, कारण तिचे कुटुंब इतके मोठे होते. बहुतांश कुटुंबे उपाशी होती. तिला व तिच्या मुलांना कधीही वाचता किंवा लिहिता येत नव्हते, त्यामुळे कामच नव्हते. तो आणि त्याचा मुलगा उपजीविकेसाठी सावकाराच्या घरी कामाला जायचे. श्रम हे त्यांच्या उपजीविकेचे एकमेव साधन होते. तो खूप चतुर माणूसही होता. त्यांना माहिती होते की या निरक्षर लोकांना कोणीही काम देणार नाही किंवा त्यांच्या घरची स्थिती त्यांना बसून खाण्यासाठी पुरेशी चांगली नव्हती. त्यामुळे तो कामाच्या बदल्यात फक्त 3 पाई देऊन त्यांना फसवत असे. जगात असे अनेक लोक आहेत जे तुमच्या कमकुवतपणाचा फायदा घेतात. उदाहरणार्थ, साप, बेडूक आणि खड्ड्यांमध्ये राहणारे लहान प्राणी खातात. त्याचप्रमाणे जे प्रतिकार करत नाहीत आणि कमकुवत आहेत त्यांना धूर्त आणि धूर्त लोक खातात. आरोपीकडून महिलेला धमक्या दिल्या जात होत्या, त्यामुळे भीतीपोटी ती सावकाराच्या घरी काम करायची आणि ती नोकरी सोडू शकत नव्हती. दिवसभर काम करूनही त्याचे पोट नीट भरू शकले नाही. ही काळाची बाब आहे. ती गरीब स्त्री संध्याकाळी तिच्या चुलीमध्ये लाकूड जाळत होती. तो जेवण तयार करत होता. तेव्हाच तिला दिसले की शेजारच्या भागात राहणारी एक वृद्ध आई तिच्याकडे येते आणि म्हणते, अरे मुलगी, तू रोज त्याच पद्धतीने हुकरच्या घरी काम करून घरी येतेस आणि संध्याकाळी तू स्वयंपाक करतेस आणि खातो आणि सकाळी तू सावकाराच्या घरी कामावर जातेस. का काही करत नाहीस? त्यांना 6 मुले आहेत. तुम्ही त्यांच्यापैकी कोणाशीही लग्न का करत नाही? जेव्हा सोन तुमच्या घरी येईल तेव्हा तुमच्यासाठी अनेक सुविधा असतील. तो घराची काळजी घेईल,
वृद्ध आईला हे माहीत नव्हते की तिचा मोठा मुलगा आधीच विवाहित होता. गरीब स्त्री म्हणाली, आई, माझा मोठा मुलगा आधीच विवाहित आहे, पण त्याची सून सध्या तिच्याच घरात राहते. मग वृद्ध आई म्हणते, तुम्ही तुमच्या सुनेला जेवण बनवायला का बोलावले नाही? त्या स्त्रीने उत्तर दिले, म्हातारे आई, तू सर्व काही पाहत आहेस. आमच्या घराची स्थिती काय आहे? पावसापासून आमचे रक्षण करण्यासाठी आमच्या डोक्यावर छत नाही, बसण्यासाठी खाटही नाही. आम्ही सुनेला फोन करून कुठे ठेवू? आणि आमच्या घरी कोणतेही चांगले सुरक्षित कपडेही नाहीत, ज्याला तो झोपून रात्र घालवू शकत होता. इथे खाण्यापिण्याची सोय नाही. जर सून आली तर तुम्ही ती कशी खर्च कराल? त्यामुळे आम्ही सून आणत नाही. मग वृद्ध आई विचारते, अरे मुलगी, तुझ्या मुलाचे लग्न होऊन किती काळ झाला आहे? मग गरीब स्त्री म्हणाली, अरे आई, आमच्या मुलाच्या लग्नाला 2 वर्षे झाली आहेत. माताजीने पुन्हा विचारले, की 2 वर्षे झाली तेव्हापासून तुमची सून तुमच्या घरी आली नाही का? त्या गरीब स्त्रीने मान डोलावली आणि म्हणाली, होय आई, ती अजून माझ्या घरी आलेली नाही, कारण आम्ही तिला बोलवले नाही. त्यामुळे तुमच्या सुनाला तुमच्या घरी बोलवा. त्या स्त्रीने जड अंतकरणाने उत्तर दिले, आई, होय, मला माफ करा. आमच्या मुलाकडेही योग्य कपडे नाहीत, जे त्याने घालावे आणि सासरच्या घरी जाऊन आपल्या सुनेला बोलवावे. मग वृद्ध आई हळूवारपणे म्हणाली, जर असे असेल तर काळजी करू नका. माझ्या मुलाची वस्त्रे माझ्या घरातून घेऊन त्याला घाला आणि तुमच्या मुलाकडे पाठवा. आणि आई त्या गरीब स्त्रीला सोबत घेऊन तिच्या घरी गेली. तिच्या मुलाची वस्त्रे बाहेर आणले आणि ती त्याला देणे ही तीच कष्टाची आणि दृष्ट भाषा आहे. जर मी त्याला मला 3 पटीने जास्त देण्यास सांगितले तर तो वेडा आहे. आम्हाला मारू नका. त्यामुळे त्याला सांगण्याची माझी हिंमत झाली नाही. आईने उत्तर दिले, काळजी करू नका. तुम्ही जा आणि किमान हे त्याला सांगा, कारण बऱ्याच वेळा एखादा माणूस त्याच्या स्वतःच्या कमकुवतपणामुळे लाभापासून वंचित राहतो. त्यावेळी तो स्वतःच्या मनाने इतरांचा विचार करतो आणि त्याच गोष्टींचा विचार करून तो माणूस घाबरत राहतो आणि त्याच भीतीमुळे तो स्वतःला फायद्यापासून वंचित ठेवतो. सुनेनं स्पष्ट केले की पहा सासरे, तुम्ही हे सावकाराला सांगायलाच हवे. तो तुम्हाला काहीही सांगणार नाही. तो तुम्हाला काहीही सांगणार नाही. दुसऱ्या दिवशीची गोष्ट आहे. गरीब स्त्री तिच्या सुनेच्या सांगण्यावरून सावकाराच्या घरी कामावर जाते. ती दिवसभर सावकार म्हणून काम करते आणि संध्याकाळी जेव्हा सावकार बारलीचे 3 दाणे घेऊन येतो आणि तिला देतो, तेव्हा ती म्हणते, तू मला खूप धान्य देतेस. या देणग्यांमधून आपण चांगले जीवन जगू शकत नाही. आम्हाला तिप्पट धान्य द्या. आमचे कुटुंब खूप मोठे आहे. आता आमची सूनही आमच्या घरी आली आहे. जेव्हा ती स्त्री असे म्हणाली, तेव्हा सावकाराने तिला तिप्पट अधिक धान्य दिले. गरीब स्त्री त्या धान्याने आनंदी होते आणि तिच्या घरी जाते. त्यानंतर वहिनीने ते धान्य वाटून अन्न बनवले आणि त्या दिवशी सर्व लोकांचे पोट भरलेले होते. असेच काही दिवस चालले. एके दिवशी सून पुन्हा तिच्या सासूला म्हणाली, आई, आज तू कामावर गेल्यावर पुन्हा सावकाराला सांग की त्याने धान्याचे प्रमाण वाढवावे आणि ते आमच्या घरासाठी पुरेसे नाही. आणि मग तिची आई म्हणाली, तू वेडी आहेस का? गेल्या वेळी त्यात वाढ झाली होती. जर मी त्याला आता सांगितले तर तो माझ्यावर खूप रागावला असता. एकदा मी त्याला सांगण्याचे धाडस केले की मी त्याला पुन्हा सांगण्याचे धाडस माझ्यात नव्हते. मग ती तिच्या आईला म्हणाली, काळजी करू नका. तुमचे सावकार तुम्हाला कोणतीही हानी पोचवू शकणार नाहीत. घाबरून न जाता सावकाराकडे जा आणि त्याला काही देणग्यांची रक्कम वाढवण्यास सांगा. तो तुमचे म्हणणे नक्कीच ऐकेल. आता ती गरीब स्त्री तिच्या मुलांसोबत सावकाराकडे कामाला जाते आणि दिवसभर काम करते. जेव्हा सावकार संध्याकाळी तिला बारलीचे धान्य देतो,
तेव्हा गरीब स्त्री त्याला हात जोडून म्हणते, सावकारजी, तुम्ही बार्लीच्या दाण्याचे प्रमाण वाढवा. आपण असे जगू शकत नाही. गरीब महिलेची मागणी ऐकून सावकाराने 3 पटीने जास्त जव दिले. आता ते सर्व घरी जाण्यासाठी आनंदी आहेत. आता अशाच प्रकारे सोन दररोज धान्यापासून 3 पाई वाचवू लागली. काही दिवस गेले. त्याने धान्य वाचवले आणि भरपूर धान्य गोळा केले. आणि एके दिवशी मी माझ्या सासूला सांगितले की जर तुम्ही असेच काम करत राहिलात तर आम्ही आमच्या आयुष्यात काहीही करू शकणार नाही. लोकांची मानसिकता बदलण्याची गरज आहे. जो विहिरीत बेडकाप्रमाणे आपले विचार ठेवतो त्याची कधीच प्रगती होत नाही. त्याचे आयुष्य केवळ गुलामगिरीत गेले आहे. छोट्या विचारांमुळे माणूस गरिबीच्या दलदलीतून बाहेर येऊ शकत नाही. माणूस जेव्हा मोठा विचार करतो तेव्हाच तो यशस्वी होतो. माणसाने काळानुसार बदलले पाहिजे आणि विचार करत राहिले पाहिजे. पुढे त्या गरीब महिलेची सून पुन्हा म्हणाली, आई, तू स्वतःचा व्यवसाय सुरू कर. जेव्हा आपण आपले काम करतो तेव्हा आपल्याला त्यातून अधिक नफा मिळतो. आपल्या सुनेचे म्हणणे ऐकून ती म्हणाली, अरे, मी माझ्या सुनेशी कसे बोलू? आपल्याकडे आपले काम करण्यासाठी पुरेसे आहे का? मग सून म्हणते, आई, मी रोज जव साठवत असे. आता आम्ही पुरेसे धान्य गोळा केले आहे. तुम्ही ते धान्य बाजारात विकता आणि बाजारात एक दुकान पाहता आणि तुमचे छोटे दुकान उघडता. जेव्हा आपले स्वतःचे काम पूर्ण होईल तेव्हा आपल्याला चांगला नफा मिळेल. जर तुम्ही ठीक आहे असे म्हणत असाल तर सून बोलणारी गरीब स्त्री. पण जर सावकाराला याबद्दल कळले तर तो आमच्यावर खूप रागवेल. सून शांत आवाजात म्हणाली, आई, तू सावकाराचा गुलाम नाहीस. आम्हाला काम करायचे आहे की नाही? तिच्या सुनेने सांगितल्याप्रमाणे त्या गरीब स्त्रीने केले. म्हणूनच त्या दिवसापासून तिने सावकाराच्या कामावर जाणे बंद केले आणि बाजारात एक दुकान पाहिले आणि ते धान्य विकून त्या महिलेने स्वतःचे दुकान उघडले. हळूहळू त्याचे दुकान चांगले सुरू झाले. आता त्याची चांगली मैत्री होत होती. संध्याकाळी जेव्हा ती दुकानातून तिच्या घरी परतली आणि तिच्या कुटुंबासमवेत बसून प्रेमाने जेवली तेव्हा एके दिवशी सून पुन्हा तिला एक गोष्ट सांगितली, जेव्हा तुम्ही घरी याल तेव्हा तुमच्यासोबत काहीतरी घेऊन या. जर तुम्हाला काहीही सापडले नाही तर वाटेत तुम्हाला जे सापडेल ते घ्या. यामुळे घराची संपत्ती वाढते. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका.